मंडळी, आज एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे सुगरण. पूर्वीच्या काळच्या स्त्रिया आणि आजच्या काळच्या स्त्रिया यांच्यामध्ये थोडासा काय तसं बघायला गेलं तर बराच फरक आहे स्वयंपाकघराच्या दृष्टीने पाहताना. बाकीच्या बाबतीत आपल्याला काही कंपॅरिझन करायचं नाही. खरं म्हणजे हे कंपॅरिझन नाही. काळ जसा बदलला तसं काळाच्या अनुरूप ज्या काही गोष्टी कराव्या लागल्या, ज्या काही बदल जे काही घडले त्याला अनुसरून ही कविता आहे. आता याच्यामध्ये कोणालाही काही ब्लेम करण्याचा किंवा कोणाची थट्टा करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा असा अजिबातच प्रयत्न नाही. फक्त घरातल्या स्त्रीनी जेव्हा स्वयंपाकघराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि त्याच्यानंतर तिची जो विकास झाला, तिची जी प्रगती झाली, त्याच्यानंतर जेव्हा स्वयंपाकघरात, स्वतःच्या स्वयंपाकघरात आपली आई किंवा आजी किंवा आत्या जेव्हा करून वाढायची आणि ती त्याच्याशी कंपॅरिझन जर करायला गेलं तर आजकाल घरात स्वयंपाकाला बाई असणं किंवा बाहेरनं पोळी भाजी आणणं किंवा अदरवाईज कुठल्याही प्रकारे त्या सगळ्याची एक काय म्हणतात त्याला सारांश म्हणून जर बघितला तर ही आजच्या काळाची गरज आहे. पण तरीही पूर्वीच्या काळी किंवा आजही ज्या खऱ्या सुगरणी आहेत, तर सुगरण ही फ्रेज मला वाटतं बहुतेकांना आपल्या याच्यामध्ये काही त्याच्यात नवं नाही की सुगरण कशाला म्हणलं जातं किंवा कोणाला म्हणलं जातं. तर त्या सुगरणीच्या दृष्टीने काय असेल, म्हणजे काय असू शकतं सुगरण म्हणजे, त्याच्यासाठी ही कविता लिहिली. तर सादर करतो. कवितेचं नाव आहे सुगरण. करायचा म्हणून केला तर तो स्वयंपाक होत नाही. करायचा म्हणून जर केला तर तो स्वयंपाक होत नाही. हाताला चव असल्याशिवाय तो चविष्ट कधीच होत नाही. निरनिराळ्या तऱ्हेने सजवला म्हणून रुचकर होत नाही. निरनिराळ्या तऱ्हेने सजवला म्हणून रुचकर होत नाही. आणि असा कितीही खाल्ला तरी जीव तृप्त होत नाही. पूर्वी बाईच्या जन्माला आले म्हणून स्वयंपाक केला जात नव्हता. पूर्वी बाईच्या जन्माला आले म्हणून स्वयंपाक केला जात नव्हता. पाककलेला कुटुंबात सुद्धा खूप मोठा मान होता. पै पाहुणे नातेवाईकांची रोजच रेलचेल असायची. पै पाहुणे नातेवाईकांची रोजच रेलचेल असायची. कमी पडलं तर वाढवायची सुद्धा लज्जतदार रेसिपी असायची. काही अंमळ जास्त उरलंच तरी वाया जायचं नाही. काही अंमळ जास्त उरलंच तर वाया जायचं नाही. सकाळी जुन्यातून नवं निर्माण झालं तरी खाणाऱ्याला कधी कळायचं नाही. जेवणाआधीच किती पोळ्या खाणार, जेवणाआधीच किती पोळ्या खाणार असं कधी विचारलं जात नव्हतं. मळलेली कणिक संपली तरी लाटणं थकत नव्हतं. आपुलकेच्या भावनेची तिखटमीठ आणि प्रेमाची फोडणी होती. आपुलकेच्या भावनेची तिखटमीठ आणि प्रेमाची फोडणी होती. तृप्ततेची ढेकर देणारी पिढी खरंच नशीबवान होती. तृप्ततेचा ढेकर देणारी पिढी खरंच नशीबवान होती. कधी तृप्त व्हायला नुसता भात आणि साधं वरणही पुरेसं असतं. कधी तृप्त व्हायला नुसता भात आणि साधं वरणही पुरेसं असतं. फक्त त्यासाठी ते करणारं माणूस सुगरण असावं लागतं. फक्त त्यासाठी ते करणारं माणूस सुगरण असावं लागतं. पूर्वजन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असावं. पूर्वजन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असावं. म्हणूनच माझ्या घरी सुगरणीचं वास्तव्य असावं. सुगरणीचं वास्तव्य असावं.